हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण मल्टिप्लिकेशन अप टू 3 डिजिट नंबर बाय 2 डिजिट नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आणि आपली एक्झरसाइज 11.1 सॉल्व करून झालेली आहे. आता आपण एक्झरसाइज 11.2 कालच्या भागात स्टार्ट केली. त्याच्यातील 3 पहिली एक्झाम्पल आपली सॉल्व करून झालेली आहे. आज आपण 4 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. बघा काय एक्झाम्पल आहे ते. द फेअर फॉर द train ticket per person for Roha to Madgaon is ₹885. What will be the total fare for 25 persons? आता फेअर म्हणजे काय तर भाडं. बघा द फेअर फॉर द ट्रेन तिकीट पर पर्सन रोहा टू मडगाव किती आहे फेअर तर ₹885. तर तुम्हाला इथे काढायचे काय आहे तर व्हॉट विल बी द टोटल फेअर फॉर 25 पर्सन्स. 25 पर्सनचं तुम्हाला फेअर काढायचं आहे. एका ह्याचं तुम्हाला दिलेलं आहे एक 1 पर्सनचं ₹885. 1 पर्सन ₹885. तुम्हाला काढायचं किती पर्सनचं आहे तर 25%. म्हणजे इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 885 मल्टिप्लाय आपण ह्याचं एक्सपांडेड फॉर्म करून घेऊ. तुम्ही कोणत्याही मेथडने एक्झाम्पल सॉल्व करू शकता. इकडे बघा 0 हाय तसं ठेवू आपण. 5 to the 10, 8 to the 16 plus 117, 8 to the 16 प्लस 117 प्लस इकडे आता आपण या दोघांचं पहिलं आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं. आत्तापर्यंत जेवढी एक्झाम्पल सॉल्व केली त्याच्यात मी हीच मेथड वापरलेली आहे आणि ही मेथड सोपी आहे. आणि तुम्हाला जर व्हर्टिकल म्हणजे ह्या मेथडने जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल एक्झाम्पल तर तुम्ही असं पण करू शकता. ही पण मेथड सोपी आहे. तर इकडे आपण आता 885 मल्टिप्लाय 5 घेऊ. 5 5 25, 8 5 40 प्लस 242, 8 5 40, 400 बघा 4425. असं आपण इथे याचं मल्टिप्लिकेशन केलं. आता या दोघांचं ॲडिशन करू. प्लस 5 5 एकदा आपण चेक करू. 5 5 25, 5 8 5 40, 40 प्लस 2 42, 8 5 40, 40 प्लस 4 44, 5 2 22,125. बघा आपला आन्सर इथे किती आलेला आहे त्याचं ॲडिशन करू तर 22,125. म्हणजे टोटल 25 पर्सनचं किती फेअर होणार तर 22,125 रुपीज. 22,125. पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. इथे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता तुम्हाला ही मेथड समजली असेल की आतापर्यंत आपण सगळी जेवढी एक्झाम्पल सॉल्व केली त्याच्यात या नंबरचा आपण एक्सपांडेड फॉर्म करून घेतो इथे. आणि नंतर 885 मल्टिप्लाय काय केलं तर 20 आणि नंतर 885 मल्टिप्लाय 5. अशा प्रकारे तुम्ही इझिली एक्झाम्पल सॉल्व करू शकता किंवा ह्या मेथडने पण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करून आन्सर काढू शकता. फक्त ऑपरेशन कोणतं असेल ते लक्षात घ्यायचं. आता इथे सगळी मल्टिप्लिकेशनचीच एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे तुम्ही ते इझिली ओळखू शकता की कोणतं ऑपरेशन करायचं आहे ते. पुढे बघू 5 नंबरचं एक्झाम्पल. प्रश्न इथे लिहित नाही. There were 35 students in each row for the flag hosting ceremony on Republic Day. How many students were there in all in 28 such rows? बघा काय विचारलाय क्वेश्चन. There were 35 students in each row. प्रत्येक रो मध्ये किती स्टुडंट आहेत तर 35 स्टुडंट आहेत. म्हणजे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी म्हणजे आपण जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो तेव्हा एका रो मध्ये किती दिलेले आहेत तर 35 स्टुडंट दिलेले आहेत. हाऊ मेनी स्टुडंट्स वेअर देअर इन ऑल इन 28 सच रोज. मग जर एका रो मध्ये 35 स्टुडंट आहेत तर 25 रो मध्ये किती असतील ते तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे इथे काय करावं लागेल तुम्हाला 28 रो मध्ये किती आहेत ते तुम्हाला काढायचं आहे. मग इथे पण काय करावं लागणार तर आपल्याला एकाचं माहिती आहे अनेकांचं काढायचं आहे. म्हणजे इथे पण मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. आपण करू. एका रो मध्ये किती आहेत इथे तर 35 स्टुडंट आहेत मल्टिप्लाय 28. आपल्या 28 स्टुडंटचं काय करायचं काढायचं आहे. 35 मल्टिप्लाय 20 प्लस 8 आपण याचं एक्सपांडेड फॉर्म करून घेतलं.
आता इथे 0, 5 to the 10, 3 to the 6 plus 1 7, 8 5 the 40, 8 3 the 24, 20 plus 4 28, 980. आन्सर किती येते आपलं 980. म्हणजे 28 रो मध्ये किती स्टुडंट होणार तर 980. पर्याय क्रमांक तुमचा 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. हे पण मी एक्सपांडेड फॉर्म मध्ये तुम्हाला दाखवलं. तर तुम्ही असं पण हे करू शकता. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करा किंवा ही मेथड तुम्ही वापरून इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला याचा एक्सपांडेड फॉर्म करता यायला पाहिजे. आणि इथे फक्त मग काय करायचं तर 0 फक्त तुम्हाला इथे 35 मल्टिप्लाय 20 आणि तुमचं आता जर 2 to 10 जर टेबल पाठ असेल तर तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि तुमचं टेबल जर कंपल्सरी पाठांतर हवं तरच तुम्ही एक्झाम्पल पटापट सॉल्व्ह करू शकता. पुढचा क्वेश्चन बघू आपण. 6 नंबर. What is the total cost of 2.5 dozen notebook if the cost of each rupees 45? एका नोटबुकची किंमत त्यांनी किती दिलेली आहे 45. तर तुम्हाला काढायची किती आहे 2.5 डझन. 2.5 डझन. आता 2 डझन म्हणजे किती होणार पहिलं 2 डझन म्हणजेच 1 डझन म्हणजे किती तर 12. 2 डझन म्हणजे 24 आणि हाफ डझन. आता 1 डझन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 12. मग 12च्या हाफ काय होणार तर 6. मग ह्या दोघांचे टोटल किती होणार 24 प्लस 6 30. 2.5 डझन म्हणजे किती झाले तर 24 प्लस 6 आपण केलं 24 प्लस 6 30. आपल्याला एकाची किंमत माहिती आहे इथे किती आहे तर 45 आहे. तर 30 नोटबुकची किंमत किती होणार ते तुम्हाला काढायचं. मग इथे तुम्ही काय करणार 45 मल्टिप्लाय 30. सोपं आहे. हा 0 आपण पुढे ठेवू. 5 3 ज युनिट प्लेसला 5 3 ज 15, 4 3 ज 12, 12 प्लस 1 30. किती होणार 30 नोटबुकची किंमत तर 1000 रुपीज 1350. पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक रुपीज 1350. बुकमध्ये आन्सर चेक करू शकता आणि त्याला सर्कल करायचं आहे. आता पुढचं घेऊ आपण 7 नंबरचं एक्झाम्पल. क्वेश्चन काय विचारलंय बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. 4 स्टेटमेंट तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यातलं इनकरेक्ट म्हणजे चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं आहे. एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 0 द प्रोडक्ट इज 0. कोणत्याही नंबरला तुम्ही 0 ने मल्टिप्लाय कोणताही नंबर घ्या इथे तुम्ही 0 ने मल्टिप्लाय केला तर आन्सर प्रोडक्ट नेहमी काय येणार तर 0 येणार. हे माहिती आहे तुम्हाला. म्हणजे हे जे पहिलं जे आहे इथे स्टेटमेंट ते करेक्ट आहे. सेकंड नंबरचं बघू. एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 1 गिव्स द सेम नंबर ॲज प्रॉडक्ट. आता इथे बघा कोणत्याही नंबरला तुम्ही 1 ने मल्टिप्लाय केला तर प्रॉडक्ट काय येणार तर सेम येणार. त्याच्यामुळे हा पण पर्याय बरोबर आहे. आता हे सगळं आपण पाहिलेलंच आहे. इफ द मल्टिप्लिकंट अँड द मल्टिप्लायर आर इंटरचेंज द प्रॉडक्ट चेंजेस. बघा पुन्हा एकदा वाचते. इफ द मल्टिप्लिकंट अँड द मल्टिप्लायर आर इंटरचेंज द प्रॉडक्ट चेंजेस. समजा इथे पहिलं मी घेतलं 2 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 6. आता मी काय करते तर पहिलं 3 घेते मल्टिप्लाय 2. होतं का प्रॉडक्ट चेंज. जर तुम्ही मल्टिप्लिकंट आणि मल्टिप्लायर जर चेंज केला तर प्रॉडक्ट चेंज होतं का नाही होत. त्याच्यामुळे हा जो पर्याय आहे थर्ड नंबरचा तो काय आहे तर चुकीचा आहे. थर्ड नंबरचा पर्याय इथे चुकीचा आहे. 4 नंबरचा पण वाचून दाखवते. इफ द मल्टिप्लिकंट द मल्टिप्लायर अँड इंटरचेंज द प्रॉडक्ट रिमेन्स द सेम. हे बरोबर आहे कारण तुम्ही जर मल्टिप्लिकंट आणि मल्टिप्लायर चेंज केला तरी प्रॉडक्ट हे नेहमी काय असतं तर सेम असतं. त्याच्यामुळे हा पण पर्याय बरोबर आहे. हा जो थर्ड नंबरचा जो पर्याय आहे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे इथे आन्सर तुमचं काय आहे ना तर पर्याय कोणता आहे ना क्रमांक 3. म्हणजे हे जे 3 नंबरचं थर्ड नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे.
त्याच्यानंतर आपण 8 नंबरचा क्वेश्चन बघू. What is the multiplicand if the product is 10,000 and the difference between the multiplicand and the multiplier is 0? बघा काय विचारलंय क्वेश्चन. What is the multiplicand if the product is 10,000? प्रॉडक्ट किती आहे इथे लिहिते मी. प्रॉडक्ट 10,000 आहे आणि काय ते बोलले अँड द डिफरन्स बिटवीन द मल्टिप्लिकंड अँड द मल्टिप्लायर इज 0. डिफरन्स काय आहे तर मल्टिप्लिकंड आणि मल्टिप्लायर मधला डिफरन्स 0 आहे. मग असा कोणता नंबर आहे तर इथे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. 1000 नंतर 100 10 आणि काय तर 10,000. आता हे तुमच्या बघितल्या लक्षात येऊ शकतं. आपल्याला डिफरन्स काय हवा आहे मल्टिप्लिकंड आणि मल्टिप्लायर मधला 0 आणि प्रॉडक्ट किती यायला हवं तर 10,000. आता 100 समजा 1000 मल्टिप्लाय तुम्ही 1000 केलं तर तुमचं प्रॉडक्ट येईल का इथे 10,000 येत आहे काय तर नाही. इथे काय प्रॉडक्ट येते तर 10 लाख येते. त्यामुळे हा पर्याय तर चुकीचा आहे. आता मी तुम्हाला सॉल्व करून याच्यासाठी दाखवले की तुम्हाला समजायला हवं की 100 मल्टिप्लाय 100 इथे तर ह्याचा डिफरन्स 100 मायनस 100 डिफरन्स काय येणार तर 0 येणार. आपल्याला तेच विचारले. आणि प्रॉडक्ट बघा प्रॉडक्ट आपल्याला किती यायला हवं इथे 10,000. म्हणजे जर तुम्ही 100 जर हे घेतलं नंबर तर 100 मायनस 100 काय येणार डिफरन्स 0 येणार आणि 100 मल्टिप्लाय 100 केल्यावर तुमचं प्रॉडक्ट काय येत आहे तर 10,000. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. बाकीचे ऑप्शन तुम्हाला चेक 10 मल्टिप्लाय 10 100 येणार. इकडे पण हे आन्सर 10,000 मल्टिप्लाय 10,000 एवढं प्रॉडक्ट येणार नाही. आपल्याला 10,000 हवं आहे. म्हणजे जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर आहे. तुम्ही ओरली पण सॉल्व करू शकता. तर तुम्हाला समजण्यासाठी मी इथे सॉल्व करून दाखवलं. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन. A target of 850 vaccination per day was set up under polio vaccination campaign. How many children will be given polio doses in 15 days? आता त्यांना काय सांगितलं आहे तर टार्गेट कितीचा आहे. टार्गेट ऑफ 850 वॅक्सिनेशन पर डेचं किती आहे तर 850 वॅक्सिनेशन त्यांना सांगितलेलं आहे पर डेला. तर or set up under polio vaccination campaign. How many children will be given polio doses in 15 days? मग 15 days मध्ये किती वॅक्सिनेशन झालं आहे ते तुम्हाला काढायचे. मग इथे सोपं आहे. 15 डेजचं आपल्याला काढायचं. पर डेचं किती आहे तर 850 त्यांना सांगितलेलं आहे. मग 15 डेज मध्ये किती होईल तर 850 मल्टिप्लाय 15 करायचं. इथे 850 मल्टिप्लाय आपण ह्याचं एक्सपांडेड फॉर्म करून घेऊ म्हणजे तुम्ही इझिली हे सॉल्व करू शकता. इथे आता 850 मल्टिप्लाय 10 करायचं पहिलं सोपं आहे. आता 2 0 आहेत ते सरळ पुढे ठेवायचे. 85 म्हणजे 85 प्लस इथे काय होणार 5 0. आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 0 0 5 5 25 8 5 40 40 प्लस 2 42. आता तुम्ही हवं तर असं पण करू शकता. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करा. मी या मेथडने तुम्हाला दाखवलं करून. आता ह्याचं आपण काय करू तर ॲडिशन करू. 0 5 7 12,750. आन्सर काय आलं आपलं 12,750. पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. खूप सोपं होतं हे पण एक्झाम्पल. तुम्हाला इथे क्वेश्चन पण जर वाचला तर तुमच्या पटकन लक्षात येऊ शकतो. टार्गेट कितीचं आहे तर पर डेला 850. मग 15 डेजमध्ये किती पोलिओ डोस होतील ते तुम्हाला काढायचं होतं. मग आपण काय केलं तर 850 मल्टिप्लाय काय केलं तर 15 केलं आणि आपला आन्सर काय आलं तर 12,750. पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. अशा प्रकारे आपली 11.2 एक्झरसाइज सॉल्व करून झालेली आहे. आपण पुढच्या भागात काय तर डिव्हिजन पाहणार आहोत. आता आपण इथेच थांबू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आहे आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.